आता आमच्या सोबत सकाळचे राजकीय संपादक विजय चोरमारे सर आहेत. सर, खूप खूप स्वागत आपलं. सर, आपण अंदाज निकालाचा या सत्रात जेव्हा भेटलो होतो त्यावेळी तुम्ही जो वर्तवलेला अंदाज आहे, सध्याचं महाविकास आघाडीचं चित्र हे कुठंतरी त्याच्या जवळ जाताना दिसतंय. आताची आपली पहिली रिॲक्शन काय? आताचे जे कल येत कुठंतरी नाही, मी तंतोतंत सांगितलं होतं 30 जागा महाविकास आघाडीला मिळतील आणि 18 जागा महायुतीला मिळतील. म्हणजे त्यात अजून 2 जागा कमी जास्त होऊ शकतात, पण त्याच्या जवळपास आहे. कारण एकूण जर आपण सुरुवातीपासूनची निवडणूक ऑब्झर्व केली ही आणि एकूण निवडणुकीतलं सगळं वातावरण बघितलं, प्रत्येक टप्पा निहाय झालेलं मतदान बघितलं आणि त्या मतदानानंतर जी लोकांची ज्या लोकभावना वेळोवेळी व्यक्त झालेल्या होत्या त्या सगळ्या बघितल्यानंतर एक अंदाज येत होता की ह्या निवडणुकीत महाविकास आघाडीचं पारड जड आहे. महायुतीच्या पुढं महाविकास आघाडी खूपच पुढं आहे हे चित्र स्पष्ट दिसत होतं. त्याची 2-3 कारणं होती. पहिलं महत्वाचं कारण होतं ते म्हणजे इथं गेल्या 4 वर्षात महाराष्ट्रात जे काही राजकारण झालं ते 4 वर्षात महाराष्ट्रात झालेलं राजकारण हे लोकांच्या समोर होतं आणि शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे 2 पक्ष ज्या पद्धतीने फोडण्यात आलेले होते तोच मुद्दा महाराष्ट्रातल्या निवडणुकीच्या केंद्रस्थानी होता. म्हणजे इथं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 16-17 सभा घेतल्या होत्या. भारतीय जनता पक्षानं प्रचंड मोठी प्रचार मोहीम राबवलेली होती. भारतीय जनता पक्षाकडे एकूण सगळंच बळ, आर्थिक बळापासून मनुष्यबळापर्यंत सगळं त्यांच्याकडे मजबूत होतं आणि असं असताना सुद्धा इथं एकूण जनमानस होतं ते या महायुतीच्या सरकारच्या विरोधात होतं, केंद्रातल्या नरेंद्र मोदींच्या सरकारच्या विरोधात होतं. इथं खरं तर मी त्यावेळी म्हटलं होतं की जो मुद्दा म्हणजे इथला शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा हा टाळायला पाहिजे होता महायुतीने प्रचारात, तो पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पासून अमित शहाच्या पासून अनेक जण तोच चर्चेत आणत होते आणि असली नकली शिवसेना, असली नकली राष्ट्रवादी हे विषय चर्चेत आणत होती आणि त्याचा परिणाम असा होत होता की तो मुद्दा लोकांच्या पुढे पुन्हा पुन्हा येत होता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जी सहानुभूती शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या बाजूने होती त्या सहानुभूतीला अधिक बळ मिळत होतं. दुसरी गोष्ट, शेतकऱ्यांच्या जी एक प्रचंड नाराजी होती, प्रचंड असंतोष होता, तोही या निमित्तानं वेळू कांद्याचा प्रश्न असेल किंवा अन्य काही प्रश्नांच्या निमित्तानं उफाळून आलेला दिसत होता. शेतकऱ्यांचा असंतोष व्यक्त होताना आपल्याला दिसत होता. तिसरी गोष्ट म्हणजे महाराष्ट्रातला जो दलित आंबेडकरी मतदार आहे तो यावेळी प्रकाश आंबेडकर यांच्याकडे जाताना दिसत नव्हता. आणि चौथा जो मुद्दा महत्वाचा आहे तो म्हणजे इथं जो अल्पसंख्य समाज आहे, मुस्लिम समाज आहे, त्यानं मुस्लिम समाजानं या निवडणुकीत किंवा मतदान निवडणुकीच्या आधी आणि मतदानाच्या काळातही कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही, कोणताही आवाज काढला नाही, या समाजाचे नेते कुठल्याही मंचावर गेले नाहीत. पण तरी सुद्धा मुस्लिम समाजानं, अल्पसंख्य समाजाने शांतपणे आपल्याकडे जो लोकशाहीने अधिकार दिलाय मतदानाचा अधिकार तो बजावला आणि तो बजावून इथं त्यांनी महाविकास आघाडीच्या बाजूने महाविकास आघाडीच्या पारड्यात मतं टाकली. त्याचा सगळ्याचा परिणाम दिसतो. मराठवाड्यात आपल्याला दिसेल की मराठवाड्यात बऱ्यापैकी महाविकास आघाडीला यश मिळताना दिसते. त्याचं कारण मराठा आरक्षणाच्या प्रश्नाचं जे आंदोलन झालं होतं त्या आंदोलनाचा फायदा इथं महाविकास आघाडीला झाला दिसतो. आणि या सगळ्याचा परिणाम आपल्याला या निकालात प्रत्यक्ष उमटताना, म्हणजे आपण आधी अंदाज व्यक्त करत होतो, अंदाजापेक्षाही आता इथं प्रत्यक्ष निकालात तो दिसतोय. हे आकडे महत्वाचे अशासाठी आहेत की आपण 2019च्या निवडणुकीचे आकडे जर बघितले तर त्यावेळी भारतीय जनता पक्ष शिवसेना युतीला 41 जागा होत्या आणि नवनीत राणा ज्या काँग्रेस राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर निवडून आलेल्या होत्या त्या नवनीत राणा सुद्धा नंतर भारतीय जनता पक्षासोबत गेलेल्या होत्या आणि अशा रीतीने 42 जागा महायुतीकडे होत्या. आणि 42 जागामध्ये समजा आता 30 जागा आल्यात, आणखी 1-2 कमी जरी झाल्या आपण समजलं तरी महाविकास आघाडीच्या जागा, तरी सुद्धा इथं याच्यातलं नुकसान जे आहे महाराष्ट्रातलं ते जवळपास 20-22 जागांचं 20-22 मोठं नुकसान आहे. त्यामुळं मी त्यावेळी असंही म्हटलं होतं की केंद्रातल्या सत्ता स्थापनेच्या किंवा केंद्रातलं जे राजकारण असेल त्यात महाराष्ट्र अत्यंत महत्वाची भूमिका बजावेल आणि ती बजावताना आता दिसून येतोय. निश्चितच सर, हा एक मुद्दा झाला, पण यासोबतच आपण जर बघितलं की 2019 मध्ये
काँग्रेसला फक्त 1 जागा मिळाली होती आणि त्यानंतर हा आकडा आता 11च्या जवळपास गेलेला आहे. 11 जागांवरती काँग्रेस लीड करताना दिसतंय. काय नेमकं कारण असावं? नाही, जे इथं काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना, म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांचा गट आणि शिवसेना उद्धव ठाकरे हे 3 पक्ष एकत्रित होते. या तिन्ही पक्षांनी सुरुवातीच्या काळात जागा वाटपाच्या मध्ये काही सांगली किंवा 1-2 जागांच्यावर मतभेद झाले, पण निवडणूक सुरू झाल्यानंतर या मतभेदांचा उच्चार पुन्हा निवडणूक प्रक्रियेत कुठेही होणार नाही अशा पद्धतीनं महाविकास आघाडीने एकजुटीनं निवडणूक लढवली. ती जिथं म्हणजे प्रश्न अशा ज्यावेळी युत्या आघाड्या होतात त्यावेळी मूळ प्रश्न असा असतो किंवा शंका अशी असते की एका पक्षाची मतं दुसऱ्या पक्षाकडे वळतील का, म्हणजे शिवसेना उद्धव ठाकरे या पक्षाची मतं काँग्रेसच्या उमेदवारांना, जिथं काँग्रेसला जागा दिली तिथं शिवसेनेची मतं काँग्रेसकडे ट्रान्सफर होतील का, राष्ट्रवादीची मतं काँग्रेसकडे ट्रान्सफर होतील का, किंवा काँग्रेसची मतं शिवसेनेकडे ट्रान्सफर होतील का, अशा सगळ्या शंका होत्या. आणि मला वाटतं ज्या पद्धतीनं हे महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आलेले आहेत ते बघता ही मतं लोकांना ट्रान्सफर झालेली आहेत. भारतीय जनता पक्षाच्या आणि महायुतीच्या विरोधात जी मतं होती ती मतं त्या लोकांनी कोणता पक्ष आहे हे न बघता आपल्याला भारतीय जनता पक्षाच्या विरोधात मतदान करायचं आहे असं ठरवून मतदान केलं दिसतं. आणि त्याचा निश्चितच फायदा इथं काँग्रेसला झालेला दिसतो. खरं तर काँग्रेसला 2014च्या निवडणुकीत 2 जागा मिळाल्या होत्या, 2019च्या निवडणुकीत 1 जागा मिळाली होती. हे खरं असलं तरी सुद्धा काँग्रेसची महाराष्ट्राची ताकद 1 आणि 2 जागेची नाही. काँग्रेस हा महाराष्ट्राचा मोठा गड आहे, फार पूर्वीपासून गड आहे. पण मोदी लाटेत आणि अन्य काही कारणांच्यामुळे त्याला तडे गेले. 2019च्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीनं काँग्रेस राष्ट्रवादीच्या 9 जागांचा थेट पराभव केलेला होता. 9 ठिकाणी काँग्रेस राष्ट्रवादीला पराभव होण्याचं कारण हे वंचित बहुजन आघाडी होती. आणि यावेळी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी ज्या पद्धतीनं महाविकास आघाडी बरोबर सतत चर्चा चालू ठेवली आणि ऐन वेळी आघाडी न करता स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय घेतला, त्यांचा हा निर्णय भारतीय जनता पक्षाला पोषक ठरणार आहे. किंबहुना भारतीय जनता पक्षासाठीच त्यांनी हे सगळं नाटक केलं आणि शेवटी आपल्याला हवा तो निर्णय घेतला. हा समज लोकांच्या मध्ये ठामपणे हा संदेश पोहोचला. आणि जो आंबेडकरी समाज आहे तो आंबेडकरी समाजही यावेळी आता ज्यावेळी अंतिम आकडेवारी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना मिळालेल्या मतांची त्यावेळी ते अधिक स्पष्ट होईल. पण ही हा आंबेडकरी समाजही त्यांच्याबरोबर राहिला नाही, तो काँग्रेसकडे आला. आणि या सगळ्याचा परिणाम मला वाटतं काँग्रेसच्या जागा वाढण्यात झालेला आहे. काँग्रेसला त्यांच्या पूर्ण क्षमतेइतक्या नव्हे पण किमान सन्मानजनक जागा नक्कीच मिळाल्या आहेत. सर, आपण हे राज्याबाबत बोललो. देशाचं जे चित्र आहे तर एनडीए आणि इंडिया आघाडीमध्ये जवळपास 60 जागांचा फरक आहे, जो सकाळपासून आपल्याला पाहायला मिळतोय. त्यामुळे ही चर्चा होती की, आणि संजय राऊत जे वारंवार दावा करत होते की 2024 मध्ये देशात सत्ता पालट गरजेचं आहे आणि सत्ता पालट होऊ शकतो. तर आताची परिस्थिती काय आहे आणि आपल्याला काय वाटतं की इंडिया आघाडी ही सत्ता स्थापनेच्या तयारीत असू शकते का आणि ते तसा दावा करतील का? एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की इथं एनडीएला सत्ता स्थापने एवढं बहुमत आहे, ही गोष्ट खरीच आहे. पण त्याचबरोबर दुसरी गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की भारतीय जनता पक्षाकडे स्वबळावर सत्ता स्थापन करण्याकडे तितकं संख्याबळ नाही. याचा अर्थ एनडीए मध्ये असलेले पक्ष जर भारतीय जनता पक्षाचा त्यांच्याशी व्यवहार नीट नाही किंवा आतापर्यंत त्यांनी ठीक आहे आता आघाडी केली ठीक आहे, पण गेल्या 10 वर्षात त्यांनी नीट वागवलं नाही किंवा एनडीएतल्या घटक पक्षांना आणखी इंडिया आघाडी सोबत येण्यात काय अन्य काही राज्य पातळीवरचे फायदे दिसत असतील आणि त्यातील जर समजा चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार हे जे 2 मोठे प्लेयर आहेत त्यांनी जर काही महत्वाचा निर्णय घेतला तर इंडिया आघाडीची सत्ता स्थापनेची संधी वाढू शकेल. पण आता या घडीला मला लगेच तसं काही घडेल असं वाटत नाही, कारण भारतीय जनता पक्षानं सत्ता स्थापनेचे एवढं जवळ आल्यानंतर ही संधी भारतीय जनता पक्ष सोडणार नाही. त्यामुळं हा जो फरक आहे तो फरक राहिलेला आहे. खरं तर इंडिया आघाडीला आणखी संधी मिळायला पाहिजे होती, आणखी जागा त्यांच्या वाढायला पाहिजे होत्या. किंबहुना जे यश कर्नाटकात काँग्रेसला मिळायला पाहिजे होतं ते यश कर्नाटकात मिळालेलं नाही. दुसरी गोष्ट म्हणजे आंध्र प्रदेशात काँग्रेसचं चांगलं नुकसान झालेलं म्हणजे तिथं अपेक्षित यश मिळालेलं नाही. आणखी महत्वाचं एक राज्य म्हणजे मध्य प्रदेशात एक काही 5-7 जागा याला काँग्रेसला मिळणं अपेक्षित होतं, मिळायला हव्या होत्या, त्या मिळालेल्या नाहीत. त्यामुळे पुन्हा एक 10-12 जागांचा फटका
इंडिया आघाडीला बसला असतो, पण त्याचबरोबर तशाच प्रकारचा फटका भारतीय जनता पक्षाला सुद्धा बसलेला दिसतो. म्हणजे भारतीय जनता पक्षाला सगळ्यात मोठ्या अपेक्षा होत्या, म्हणजे अन्यत्र नुकसान झालं तरी तो मोठा फटका त्यांना उत्तर प्रदेशात बसलेला आहेच, पण त्याचबरोबर त्यांच्या अपेक्षा मोठ्या पश्चिम बंगालकडून होत्या. पश्चिम बंगालमध्ये गेल्या वेळी ज्या 18 जागा होत्या त्यांच्या, त्या 10 पेक्षा कमी आलेल्या आहेत, 10-9 असं आता तो आकडा काहीतरी फिरतोय. आणि तिथं ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसच्या जागा वाढलेल्या आहेत. म्हणजे जर 9 जागा, जिथं भारतीय जनता पक्षाला 9 अधिकच्या जागा हव्या होत्या तिथं 9 कमी जागा मिळाल्यात. याचा अर्थ त्यांना त्या 18 जागांचं त्यांच्या अंदाजापेक्षा नुकसान झालेलं आहे. त्यामुळे त्याचा फटकाही त्यांना तिथं बसलेला आहे. आणखी मुद्दाम एक गोष्ट मला इथं सांगावी लागेल की उत्तर प्रदेशात काँग्रेसला आणि समाजवादी पक्षाला, विशेषतः समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस तिथं निवडणूक लढवली गेली. राहुल गांधी यांनी आपलं पूर्ण सामंजस्यानं ज्या जागा वाटपामध्ये सामंजस्य दाखवलं, आवश्यक त्या तडजोडी केल्या आणि तिथं ज्या आपल्याला शक्य म्हणजे माफक का होईना पण ज्या सन्मानजनक अशा जागा घेऊन तिथं एकत्रितपणे लढले. अखिलेश यादव आणि राहुल गांधी यांना ते उत्तर प्रदेशात मिळायला प्रचंड प्रतिसाद होता. पण यापूर्वी एका विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि समाजवादी पक्षाने एकत्रित निवडणुका लढवल्या होत्या, त्यावेळी त्यांना तेवढं यश मिळालं नव्हतं. पण हे यश मिळालेलं आहे. हे यश अखिलेश यादव आणि राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर टाकलेला विश्वास आहे. पण मला वाटतं एका वेगळ्या मुद्द्याकडे मी इथं निर्देश करेन. इथं या सगळ्यामध्ये योगी आदित्यनाथ यांची भूमिका मला वाटतं महत्वाची ठरलेली असू शकते. त्याचं कारण असं की पुन्हा बघा, ज्या पद्धतीने विरोधकांच्यातले कमकुवत दुवे हेरून नरेंद्र मोदी तिकडे अनमोल निर्देशन करतात आणि संशय कल्लोळ निर्माण करतात आणि त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न करतात, तसा प्रयत्न यावेळी केजरीवाल यांनी केला. आणि केजरीवाल यांनी तुरुंगातून बाहेर आल्यानंतर, जामिनावर सुटल्यानंतर जे पहिलं भाषण केलं, त्या भाषणात असं सांगितलं की नरेंद्र मोदी हे 2 वर्षानंतर 75 वर्षांचे होणार आहेत आणि भारतीय जनता पक्षाने म्हणजे मोदी शहा यांनी ठरवलेल्या निर्णयानुसारच ते पंतप्रधान पदावरून निवृत्त होणार आहेत. म्हणजे अमित शहा हे पंतप्रधान पदाचे उमेदवार आहेत आणि अमित शहा यांच्या वाटचालीमध्ये योगी आदित्यनाथ यांचा मोठा अडथळा ठरणार आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्ष पुन्हा सत्तेवर आल्यानंतर त्यांनी म्हटलं तर 2 महीने में योगी आदित्यनाथ को निपटेंगे. मला वाटतं हा जो केजरीवाल यांनी खेळलेला खेळ होता त्याचा परिणाम उत्तर प्रदेशात झाला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि जे राहुल गांधी आणि अखिलेश यादवना जे समर्थन मिळाले त्यांनी काम तिथं फार ग्रासरूट पासून केलेलंच आहे. मी योगी आदित्यनाथ यांना इथं मध्ये आणून राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांचं महत्व कमी करू इच्छित नाही किंवा त्यांनी केलेले कष्ट तेही कमी लेखत नाही. त्यांनी प्रचंड परिश्रम केले, खूप सामंजस्यानं निवडणूक लढवली. राहुल गांधींनी सभा खूप घेतल्या, त्यांनी रायबरेलीतून स्वतः लढण्याचा निर्णय घेतला. आपल्या सहाय्यकाला अमेठीतून उभं करून तिथं स्मृती इराणींच्या पुढं, म्हणजे ठीक आहे स्मृती इराणीचा पराभव करायचा तर तो अधिक वाईट पद्धतीने करू, अशा पद्धतीने त्यांनी तिथं उमेदवार दिला. आणि हे सगळं आक्रमक रणनीतीचा भाग होता. आणि मला वाटतं त्याला योगी आदित्यनाथ यांच्या जे काय अंतर्गत भारतीय जनता पक्षाच्या अंतर्गत सुंदे आहे त्याची काही छुपी मदत झाली असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळं तिथं भारतीय जनता पक्षाचा खेळ एकूण देशाच्या राजकारणात बिघडलेला आहे. सर आपले खूप खूप आभार. म्हणजे आपण आता एवढ्या व्यस्त शेड्यूल मध्ये आम्हाला वेळ दिलात आणि हे विश्लेषण केलं ते खूप महत्वाचं होतं. कारण हे संपूर्ण चित्र जे राज्यातलं देशातलं याचा राजकीय अर्थ कसा काढायचा तर तो आपल्यामुळे प्रेक्षकांना कळाला असेल. सर आपले खूप खूप आभार. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.